पुणे महानगरपालिकेसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संयुक्त जाहीरनामा जो आहे प्रकाशित झालेला आहे। आपल्यासोबत स्वतः खासदार सुप्रियाताई सुळे आहेत। ताई, पुण्यासाठी दोन्ही पक्षांना संयुक्त जाहीरनामा प्रकाशित केलेला आहे। पुण्याचा महापौर दोन्ही राष्ट्रवादीचा होईल का? हो, अर्थातच होईल, अर्थातच होईल। काय व्हिजन हिस्ट्री असणार आहे की जी जाहीरनाम्यामधले मुद्दे आहेत ते घेऊन पुणेकरांसमोर जात आहे? भाजपकडे जवळपास 100 नगरसेवकांचं संख्याबळ होतं, ते आता क्रॉस करून तुम्हाला महापौर पदाच्या खुर्चीपर्यंत नाही, पण 100 जरी असले तरी मी पण पुणेकर आहे ना, मी पण इथे राहते। माझ्या आयुष्यात कुठे काय बदल झालाय? 5 वर्षात 100 नगरसेवक असून ना माझ्या घरात पाणी येतं, ना व्यवस्थित माझ्या घराच्या इथला कचरा उचलला जातो, ना सुरक्षित मला इथे वाटतं, ना कुठला माझा म्हणजे ना ट्रॅफिकचा प्रश्न 5 वर्षात सोडवलाय, 7 वर्षात, ना कचऱ्याचा, ना विजेचा कुठला प्रश्न माझा सोडवलाय भारतीय जनता पक्षाने पुणे शहरात एवढे मोठे नगरसेवक असून। पुणे शहरामध्ये 2 मंत्री आहेत, एक राज्यातले केंद्रीय राज्यमंत्री आहेत, दुसरे कॅबिनेट मंत्री आहेत, भाजपचे एवढे आमदार आहेत। तुम्ही असं म्हणतात की पुण्यातले प्रश्न सुटलेले नाहीत, मात्र भाजपचे नेते 2 राष्ट्रवादीवरती टीका करतायत की 2 राष्ट्रवादीला भाजपच्या विरोधामध्ये एकत्र यावं लागतं, हा आमचा विजय आहे। ही लोकशाही हो, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे ना। आता जे जाहीरनाम्यामधला महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे पुणेकरांना मेट्रोचा प्रवास आणि बसचा प्रवास जो आहे मोफत दिला जाईल, हे शक्य आहे का? हो, अर्थातच आहे। त्याचं सगळं फायनान्शियल मॉडेल आम्ही वर्कआउट केलेलं आहे, त्याच्यामुळे हे काय फार अवघड नाही करणं। कारण ज्यांनी कोणी थोडासा जर अभ्यास केला तुम्ही, आणि ज्याचा उल्लेख अजितदादांनी त्यांच्या भाषणात केला की लिकेजेस कमी करणे, जेव्हा कुठल्या, आणि कॉस्ट एस्केलेशन, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पुण्यामध्ये आहे की कॉस्ट आहे। प्रत्येक प्रोजेक्टचं गेल्या 7 वर्षात कॉस्ट एस्केलेशन झाले, तर कॉस्ट एस्केलेशन झालं नाही आणि लिकेजेस थांबले तर ह्या गोष्टी करणं अतिशय सोपं आहे। मात्र ताई, एकीकडे भाजपचे नेते थेट दादांना इशारा देताना पाहायला मिळतात की राज्यामध्ये मुख्यमंत्री आमचा आहे, तर मग तुम्ही विकास कुठून करणार? फाईलवरती सही करणार नाही की नक्की त्यांना भाजपला सुचवायचं आहे का? अजितदादांना सांगतात की मुख्यमंत्री विशाल तांबे उभे, ते विरोधी पक्षाचे नगरसेवक होते, सगळ्यात चांगला वॉर्ड चालवला ना विरोधी पक्षात असताना, तेव्हा या गोष्टी होतात। आता त्यांच्याकडे दुसरं बोलायला काहीच नाही, म्हणून याही सही। आज तुम्ही दोघंजण एकत्र व्यासपीठावरती पाहायला मिळालात, पवार साहेबांचा सुद्धा फोटो होता। ताई आणि दादा मनाने एकत्र आलेले आहेत की पुण्यामध्ये झालेली आघाडी ही पॉलिटिकल ऍडजस्टमेंट आहे, नक्की म्हणायचं का? तुम्हाला जे वाटेल त्याचा अर्थ तुम्ही काढा। म्हणजे ताई आणि दादा मनापासून एकत्र आले तसं म्हटलं तर चालेल? आपण पाहतोय की या गोष्टीचा तुम्हाला जो अर्थ काढायचा आहे तो काढा, अशी प्रतिक्रिया या ठिकाणी सुप्रिया सुळेंनी दिल्याच पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।